नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2026 संदर्भात एक महत्त्वाची बातमी येते आणि या बातमीनुसार जवळपास 484 पदांचं मेगा भरतीचं त्यांनी काय केलेलं मित्रांनो, मागणी पत्र हे सादर केलेले। मग या मागणी पत्रामध्ये रिक्त जागा किती असणार आहे आणि कोणत्या कोणत्या पदांचा याच्यात समावेश असणार आहे, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघा, 22 डिसेंबर 2025 रोजीचं आपल्याला हे आरटीआयचं रिप्लाय जो आहे तर तो पाहायला मिळतो। तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती जी आहे तर ती विचारण्यात आली होती। तुम्ही बघू शकता, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा रिप्लाय जो आहे तर तो इथं आलेला आहे। आगामी काळात जे काही कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक यांची जी काही जाहिरात येऊ शकते, विद्यापीठाची असो महाराष्ट्र शासनाची असो, त्याच्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर याची संपूर्ण तांत्रिक आणि गैरतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत। तर तुम्ही जॉईन करू शकता। सध्या क्रिसमस निमित्ताने खूप मोठी ऑफर जी आहे तर ती पण चालू आहे। बघूया, आपण माहिती अधिकारात मागणी केलेल्या माहितींच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा जी एमपीएससी राज्यसेवेमध्ये असते, पहिले महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा 2026 करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणी पत्र सरळ सेवेच्या कोट्यातील उपलब्ध होणारी पदे खालील प्रमाणे आहेत। म्हणजे यांनी महाराष्ट्र लोकसेवाकडे यांना ही मागणी पत्र पाठवायची, म्हणजे एवढी पदं भरायची। कोणती कोणती पद आहेत लक्षात घ्या। महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक हे याच्यामधनं भरणार। महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधनं किती जागा आहेत मित्रांनो? 24 जागा आहेत। महाराष्ट्र कृषी सेवा गट ब तंत्र अधिकारी संवर्ग किती? 78 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत। महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ संवर्ग किती जागा आहेत? 137 जागा आहेत। हे लक्षात घ्या, चांगल्या जागा इथं दिसत आहेत। पुढे कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब कनिष्ठ राजपत्रित संवर्ग 236 जागा, सगळ्यात जास्त जागा। आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 9 जागा, असे 484 जागांचं मागणी पत्र आपल्याला इथं दिसतं। म्हणजे हे पद भरण्यासाठी डिपार्टमेंटने मंजुरी दिलेली आहे। आता पुढची स्टेज काय मित्रांनो, याच्यानंतर लक्षात घ्या। बघा, सदरील मागणी पत्र वित्त विभागाकडील उपसमितीच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात आले असून वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मागणी पत्र आयोगास पाठवण्यात येईल। आता बघा, यांनी काय केलेले की 484 जागा या फिक्स केलेल्या आहेत। म्हणजे जो आपण म्हणतो ना आकृतीबंध, बिंदू नामावली, या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्या। आता त्यांना ती गरज नाही। आता काय 484 जागा कशात पाठवलेल्या आहेत? वित्त विभागाकडे। आता वित्त विभाग यांच्यापैकी जितके काही पद असतील तर त्या पदांसाठी काय देणार आहे? मान्यता देणार आहे। देतं मान्यता, असं काही रिजेक्ट करत नाही वित्त विभाग। आणि वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर हा विभाग एमपीएससी कडे या सर्व 484 पदांचं मागणी पत्र पाठवणार आहे। म्हणजे आपल्याला कळून गेलं की ही परीक्षा यांच्यातले जे काही सगळे काही पद आहेत तर ते काय एमपीएससी कडेच दिलेले आहेत। म्हणजे आपण एमपीएससी पॅटर्नने आपला जो आहे तर तो आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे। तर 484 जागा येणाऱ्या 2026 मध्ये आपल्याला ही चांगली जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळू शकते। म्हणून जे कोणी उमेदवार कृषी सेवेची तयारी करत आहेत तर त्यांनी त्यांची तयारी चालू ठेवावी। अधिकारी संवर्गाच्या देखील चांगल्या जागा येणार आहेत। कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, कृषी सेवक, कृषी सहाय्यक या तर जागा येतीलच मित्रांनो। परंतु डायरेक्ट तुम्हाला जर क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बनायची संधी मिळत असेल तर ती एक चांगली संधी आहे। आणि ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण घेत असतो। त्यासोबतच कृषी सेवक, कृषी सहाय्यक या पदासाठी कृषी रत्न सिरीज युट्यूबला मोफत आहे मित्रांनो। कुठल्याच ऍग्रीकल्चर चॅनलवर तुम्हाला ही सिरीज पाहायला मिळणार। याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज सिरीज सुरू केलेली आहे। 1 तासात तो संपूर्ण टॉपिक तुमचा मकरंद सर कव्हर करत असतात। या वीक मध्ये डेली तुम्हाला जे आहे तर ते ही सिरीज पाहायला मिळते। म्हणून तुम्ही याला जास्तीत जास्त लाईव्ह येत चला मित्रांनो। आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारत चला। कृषी भरती संदर्भात संपूर्ण माहिती देणार आपलं इग्नाइट ॲग्रीकॉस हे एकमेव चॅनल आहे, त्याला आजच तुम्ही जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। याच्या संदर्भात आणखी काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।